तुम्हाला काय वाटतं म्हणजे ते अमित शाह साहेबांचं भाषण मी ऐकलेलं नाही. भाजपला पक्ष फोडण्याची चटक लागलेली आहे, त्यामुळे आधी केंद्रात देखील जे पक्ष त्यांच्या सोबत आहेत ते येत्या काळात फुटणार आहेत असं एक भविष्यवाणी संजय राऊतांनी केली आहे. भारतीय जनता पक्षाबरोबरचा आमचा जो अनुभव आहे तो अतिशय चांगला आहे. साहेब, वैद्यकीय शिक्षणामधल्या 2 आणि क्लास 2 आणि क्लास 3च्या पदनिर्मितीचा निर्णय अजूनही विभागानं आपला घेतला नाही, दोन्ही घेतलेले आहेत. आपण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनमार्फत जाहिराती काढलेल्या आहेत. ती पदं भरण्याची काम सुरू आहे. त्यानंतर जी पदं आपली जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत भरली जातात त्याच्याही जाहिरात निघालेल्या आहेत. कोल्हापूर हद्दवाढीच्या संदर्भानं नेमके काय प्रशासन सराव हालचाल आहे? नाही, माझं मत पहिल्यापासूनचं कोल्हापूर शहराच्या जवळची जी गावं आहेत ती हद्दवाढीमध्ये घ्यावीत अशी पहिल्यापासूनची आमची मागणी आहे. पुन्हा एकदा आपल्या शहरातील आणि याच्यातील आपल्या लोकप्रतिनिधींना घेऊन पुन्हा एकदा आम्ही शासनाकडे प्रयत्न करू. तर हे कायमचंच उत्तर नाही, ते ठीक आहे. पण होणार कधी हा प्रश्न आता तुमचं म्हणणं करेक्ट भर आहे, कारण हे होऊ शकत नाही हे खंत आम्हालाही आहे. पण तू त्यामध्ये करायचं की आता लोकप्रतिनिधी आडवे येतात. आता मी अशी हातवाढ करणार म्हटलं की लगेच मोर्चे काढतात. हे सगळं होतंय. त्याला इच्छाशक्ती खंबीर पाहिजे. अजित पवार तुमचे नेते आहेत. अजित पवारांनी इथंच भाषण केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की काही कडक निर्णय घ्यावे लागतील आणि मी माझ्या नेत्यांना सांगेल. आता हद्दवाढीचा निर्णय हा एकनाथ शिंदेसाहेब नगरविकास मंत्री आहेत त्यांच्याकडे आहे. पुन्हा एकदा मी इथले आमदार राजेश क्षीरसागर साहेब हे आम्ही पुन्हा एकदा भेटून त्याला हा निर्णय आपण लवकरात लवकर करायला लावू. मराठा आरक्षणाच्या मागण्या उपोषणाला बसलेल्या आहेत. मात्र आता प्रसाद लाड यांनी म्हटले की जरांगे पाटलांची नौटंकी सुरू झाली. खरं तर त्यांचं हा सगळा सामाजिक प्रश्न होऊ शकत नाही का? ज्या पद्धतीने पुन्हा आंदोलनाला बसले आणि त्यानंतर अशा पद्धतीची टोकाची टीका करते. नाही, तो आता विषय काही मी अजून ऐकलेला नाही. पण आता जे जरांगे पाटील साहेब बसलेले आहेत त्यांचे सगळे सोयऱ्यांचा जो विषय आहे त्याबद्दल अनेक वेळा ही भूमिका सरकारनं स्पष्ट केलेली आहे. आणि त्यामुळे तर आपण 10% मराठा समाजाला आरक्षण दिलं, अनेक सवलती दिल्या. आता मला वाटतं शासनाच्या वतीनं नेमकं त्यांच्या मनामध्ये जे काय आहे ते आता उघड व्हायला लागलेलं आहे किंवा आमचं जे सगळे सोयऱ्यांच्याबद्दलची स्पष्टता यावी. तर मला वाटतं निश्चितपणानं मुख्यमंत्री यातून निर्णय आपला काहीतरी मार्ग काढतील. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक नाही, त्यावर काय आपल्याला माहिती नाही. माझ्या भावना मी तुम्ही काम करणारे मंत्री आहात. अजितदादा पवार माझे नेते आहेत, त्यांना मी माझ्या भावना सांगितलेल्या आहेत आणि श्रद्धा आणि सबुरी आपण करायची सांगितलं आहे तुम्हाला. बदले सगळे आता जे अधिकारी पुढे काही होणार आहे? नाही, त्यामध्ये यापूर्वीच न्यायाधीशांनी म्हणजे कोर्टाने सांगितलं होतं ती काढा. आणि आता तिथं काय झालं की आपण जो निधी दिलेला आहे तिथं इमारती दुरुस्तीसाठी, रस्त्यासाठी, ड्रेनेजसाठी त्यामुळे त्याला अडथळे येत होते. त्यामुळे ते अतिक्रमण दूर केले तर आहे. काय राहिलेलं शिल्लक त्याची माहिती मी घेईन. त्यांनी कालच ती केलेली आहे. काल मी ते प्रसारमाध्यम बघितलेलं आहे. मला वाटतं योग्य ती खबरदारी शासन घेईल. आणि मला वाटतं एवढं आता काल चंद्रकांत दादाने सांगलीमध्ये एक चांगली मुलाखत दिलेली आहे. त्याच्यावर मोका आपण लावलेला आहे. त्यांची जी आता मालमत्ता आहे ते जप्त करण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्याशिवाय माजी निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी सुरू झालेली आहे. या सगळ्या आता कारवाई सुरू झालेल्या आहेत. छावा चित्रपट आपण नाराज आहात अशा प्रकारे प्रशासकीय बैठक घेतली नाही किंवा वासिम फिरून पण बघितलं नाही अशा प्रकारची टीका केली जाते आपल्याला. नाही, असं झालं नाही. मी झेंडावंदन करून आलो. मी कोल्हापूरला काही बैठका लावलेल्या होत्या म्हणून मी लवकर आलो. आणि मी यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्या ज्या भावना आहेत मी अजितदादा पवारांना कळवलेलं आहे म्हणून. नाही, आता त्याबद्दल अजितदादांनी सुद्धा आपल्या काही प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या होत्या. उद्या मला गेल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीतच कळेल आपल्याला की नेमकं काय वास्तव आहे. अमित शहानी देखील शरद पवारांनी सहकारासाठी काय केलं हे कुठलं मला माहिती नाही. मी आता उद्या मुंबईला जाणार आहे. मी नाही, संभाजीराजांनी केली, उदय सामंतांनी केलेली आहे. जर तसं इतिहासाला अनुरूप जर नसेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे या भावना आहेत. कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ही आमची दैवत आहेत. नाही, असं असेल तर चुकीचं आहे. पोलिसांनी आता पुन्हा त्याची नोकरी बिकरी मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला पाहिजे.
तर कोल्हापूर महानगरपालिका कशा पद्धतीने आता महायुती म्हणून तुम्ही आणि सकाळी झेंडावंदन करून निघालो, सुट्टी असते. त्यामुळं आता ज्यावेळा पुन्हा जाईन त्यावेळा बैठक घेईन. तुम्ही नाराजी आहे ते अजितांच्या समोर व्यक्त केलेली नाराज आहेत. नाही, नाराज सवाल नाही हो. माझ्या भावना मी व्यक्त केल्या, सांगितलं तुम्हाला. पण ज्या पद्धतीनं विशेष असं म्हणले की मी गरीब आहे म्हणून मला गरीब जिल्हा दिला. ओके सर. नाही, त्याबद्दल सुद्धा त्यांनी खुलासा केला. माझे ते बोलण्याचा तसा भावार्थ नव्हता, त्यांनी खुलासा केलेला आहे. बीड प्रकरणामध्ये बीडचे जे सिव्हिल सर्जन आहेत यापूर्वी सुद्धा आम्ही आता अनेक वेळा मी वक्तव्य केलेलं आहे. जिथं जिथं आपापली पक्षाची ताकद असेल तिथं वेगळे लढतील आणि जिथं युती म्हणून लढण्याची आवश्यकता आहे आणि विरोधक प्रबळ आहेत तिथं आम्ही एकत्र येऊ. कोल्हापूरमध्ये काय परिस्थिती असं कारण नाही, अजून कोल्हापूरात त्याचं माहिती खूप अजून त्याला आता आरक्षणाचा अजून निर्णय व्हायचा आहे. मग परत प्रभाग होणार झाल्यानंतर मी योग्य वेळेला आपल्याला सांगेन काय करणार आम्ही.